जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आताच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर BCom सेमिस्टर सेकंड रेग्युलर ॲज वेल ॲज बॅकलॉग स्टुडंट जे आहे यांचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी किंवा अद्याप जर का आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित सबस्क्राईब करा आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एक्झाम फॉर्म भरण्यामध्ये जे काही प्रॉब्लेम येणार आहे त्या सर्व प्रॉब्लेमचं सोल्युशन या व्हिडिओमध्ये केलं जाणार आहे. तुम्हाला परीक्षा फॉर्ममध्ये किती सब्जेक्ट आले पाहिजे, बॅकलॉग असेल तर कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, तुम्ही फॉर्म भरत आहे बट तुम्हाला सेकंड सेमिस्टरचे सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये दिसत नसतील आणि काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी सेमिस्टर फर्स्टच्या परीक्षा फॉर्म भरलेला नाही आणि आता सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंड असे दोन्ही फॉर्म भरायचे असतील तर अशा विद्यार्थ्यांनी नेमकी काय करायचं आहे या बाबतीत तुम्हाला माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत आणि लेटेस्ट माहिती मिळवण्यासाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक तुम्हाला इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण आपल्या महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत आणि इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोच करा, जेणेकरून त्यांना पुणे विद्यापीठाच्या सर्व परीक्षाबाबत अद्ययावत माहिती भेटेल. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपण बघूया की परीक्षा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि तुमचे जे काही टेक्निकल प्रॉब्लेम आहे ते देखील आपण या ठिकाणी आता सॉल्व करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्यासाठी सगळ्यात अगोदर unipune.ac.in या ऑफिशियल होमपेजला जा. त्यामध्ये इथे तुम्हाला ॲडमिशनच्या इथे एक्झाम सेक्शन दिसेल, यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा. स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. ओके, एक्झाम फॉर्म ऑनलाईनवरती क्लिक करा. थोडंसं खाली स्क्रोल केल्यावर 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही एक्झाम डेट जो काही कॉलम आहे त्यावरती अगोदर नजर टाका. एक्झाम डेटवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दिसून येईल फर्स्ट इयर बॅचलर ऑफ कॉमर्स 2019 क्रेडिट पॅटर्न. हे परीक्षा फॉर्म 8 फेब्रुवारीपासून चालू झालेले आहे. विदाऊट लेट फी 21 फेब्रुवारी 2024 आहे आणि लेट फीसह तुम्ही महाविद्यालयात 24 फेब्रुवारीपर्यंत परीक्षा फॉर्म जमा करू शकता. थोडंसं बॅकला या. इथे खालती प्रोसीड टू लॉग इन बटनावर क्लिक करा. ओके, क्लिक केल्यानंतर इथे थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला 2 अकाउंट दिसतील. एक आहे स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट आणि दुसरा आहे लॉग इन. तर बघा, जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फर्स्ट सेमिस्टर आणि सेकंड सेमिस्टरचा फॉर्म भरलेला नाही आहे किंवा फर्स्ट सेमिस्टरचा परीक्षा फॉर्म भरला नाही आहे आणि आता नव्याने नोंदणी करायची आहे, त्याच विद्यार्थ्यांनी फक्त काय करा, क्रिएट अकाउंट बटनावर क्लिक करा. पण ऑलरेडी असे काही स्टुडंट्स आहे की ज्यांनी ऑलरेडी फर्स्ट सेमची परीक्षा दिलेली आहे आणि आता सेकंड सेमची परीक्षा देत आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी लॉग इन बटनावर क्लिक करून पुढे जायचं आहे. कारण फर्स्ट सेमिस्टरला तुम्ही अकाउंट क्रिएट केलेलंच होतं. आता नव्याने परत अकाउंट क्रिएट करण्याची आवश्यकता नाही. ओके, सो या ठिकाणी आपण लॉग इन बटनावर काय करूया, क्लिक करूया. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमचा लॉग इन बाय ईमेल ID आणि मोबाईल नंबर हा असतो. जो तुम्ही सेमिस्टर फर्स्टचा एक्झाम फॉर्म भरला तर त्या एक्झाम फॉर्ममध्ये जो काही ईमेल ID आणि मोबाईल नंबर नमूद केलेला आहे तर तोच तुम्हाला काय करायचा आहे, या ठिकाणी यूज करून फॉर्म भरायचा आहे. आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो, सर आमचा मेल ID बंद आहे किंवा आम्ही मोबाईल चेंज केला किंवा आमचा मोबाईल नंबर पण बंद होता किंवा तो आम्ही चेंज केला, तरीसुद्धा तुम्हाला त्याच मोबाईल नंबर आणि मेल ID वरतून फॉर्म भरायचा आहे. बट जर का तुम्हाला ईमेल ID आणि मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर तुम्ही तुमच्या ज्या महाविद्यालयात ॲडमिशन घेतलं तर तिथे परीक्षा विभागाला भेटा. तर परीक्षा विभाग तुम्हाला मेल ID आणि मोबाईल नंबर तुमच्या स्टुडंट प्रोफाईल सिस्टीममध्ये नव्याने ॲड करून देतील किंवा अपडेट करून देतील. मग तुम्ही OTP आल्यानंतर काय करू शकता किंवा व्हेरीफाय OTP करून तुम्ही नवीन पासवर्ड रिसेट करून देखील फॉर्म भरू शकता. पण ऑलरेडी आता ज्याच्याकडे युजर नेम आणि पासवर्ड आहे तर त्यांनी फॉर्म कसा भरायचा तर त्या बाबतीत या ठिकाणी सांगतो की तुम्ही या ठिकाणी दोन्हीपैकी एक ऑप्शन काय करा, सिलेक्ट करा. जसं की मी या ठिकाणी मोबाईल नंबर हे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे. सो एंटर युअर मोबाईल नंबर, दॅन एंटर युअर पासवर्ड, दॅन एंटर द कॅप्चा. हिअर मेन्शन जे काही पिक्चर समोर दिसत आहे त्यामध्ये जे काही तुम्हाला फिगर्स दिसत आहेत त्या काय करा, तुम्ही एंटर करा. जसं इथे 76066 आहे, मी एंटर केलं आणि यानंतर इथे लॉग इन बटनावर क्लिक करून तुम्ही पुढे जाऊ शकता. पण विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर का मोबाईल नंबर माहिती आहे पण त्याचा पासवर्ड माहिती नाही आहे एक्झाम फॉर्मचा, तर तुम्ही इथे फॉरगेट पासवर्डमध्ये जाऊन तो परीक्षा फॉर्म काय करू शकता, भरू शकता.
ओके. सो फॉरगेट पासवर्डमध्ये जा, तिथं एंटर मोबाईल नंबर टाका. तुम्हाला मेल आय डी आणि मोबाईल नंबर यामध्ये OTP येईल. तो दोघांपैकी कोणताही एक OTP टाकला तरी तुम्हाला नवीन पासवर्ड रिसेट करता येणार आहे. नाही तर काही विद्यार्थी परत फोन करतात, मेसेज करतात, सर आमचा ऑलरेडी ईमेल ID चा OTP येत नाही आहे किंवा मोबाईल नंबरचा OTP येत नाही. तर दोघांपैकी एक कोणता तरी OTP जरी आला, तो जरी टाकला तरीसुद्धा तुम्हाला नवीन पासवर्ड रिसेट करून लॉग इन बटनावर तुम्हाला येता येईल. सो आपण या ठिकाणी ही माहिती पूर्णपणे फिलअप करूया. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण लॉग इन केल्यानंतर इथे तुम्हाला कोर्स एनरोलमेंट या गोष्टीकडे खूप काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे. इथं कोर्स एनरोलमेंटमध्ये तुम्हाला PRN नंबर दिसतो का ते चेक करा. त्याच्यानंतर इलिजिबिलिटी नंबर या ठिकाणी दिसतो का त्याची खात्री करा. दोघांपैकी एक जरी नंबर तुम्हाला दिसत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. थोडंसं उजव्या बाजूला स्क्रोल करा. उजव्या बाजूला स्क्रोल केल्यावर तुम्हाला या ठिकाणी ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला हे सर्व ऑप्शन तुम्हाला बघायला भेटतील, ज्याच्यामध्ये अप्लाय फॉर सर्टिफिकेट, त्याच्यानंतर मायग्रेशन सर्टिफिकेट, ABC ID, त्याच्यानंतर फोटोकॉपी, रिव्हॅल्युशन, नंतर अपडेट प्रोफाईल, डिलीट प्रोफाईल आणि एक्झाम फॉर्म या पद्धतीचे तुम्हाला काय दिसतील ऑप्शन दिसतील. आता ऑलरेडी तुमच्याकडे PRN नंबर किंवा इलिजिबिलिटी नंबर जर का तुमच्या प्रोफाईलला ॲड नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला या ठिकाणी डिलीट प्रोफाईल हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. काय करायचं आहे, डिलीट प्रोफाईल हे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. डिलीट प्रोफाईलवर तुम्ही क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला काय होणार आहे, डायरेक्ट इथल्या पद्धतीने न्यू कोर्स एनरोलमेंट असा टॅब तुम्हाला दिसून येईल. तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला न्यू कोर्स एनरोलमेंट या बटनावर काय करायचं, क्लिक करायचं. या बटनावर क्लिक केल्यानंतर पुढे तुम्हाला येतं स्टुडंट टाईप. काय येतं, स्टुडंट टाईप. सो स्टुडंट टाईप तिथे तुम्हाला दोन ऑप्शन आहे, एक आहे न्यू आणि दुसरा आहे एक्झिस्टिंग. तर तुम्ही सिलेक्ट करताना कोणता करायचा, एक्झिस्टिंग सिलेक्ट करायचं. ओके, एक्झिस्टिंग सिलेक्ट केल्यानंतर तिथे तुम्हाला ABC ID टाकायचा आहे, त्याच्यानंतर तुमचा इलिजिबिलिटी नंबर टाकायचा आहे आणि PRN नंबर तुम्हाला टाकायचा आहे. या तिन्ही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन क्लिक करायची आहे किंवा भरायची आहे आणि सबमिट बटनावर किंवा सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर तिथे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारली जाईल. पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये पूर्ण नाव वगैरे, पत्ता, नंतर डेट ऑफ बर्थ असेल, मोबाईल नंबर, मेल ID, त्याच्यानंतर आणखीन तुमचं जेंडर असेल, नॅशनॅलिटी वगैरे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला सिलेक्ट करायची. त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायची आहे. ओके, तर एवढी माहिती भरून तुम्ही काय करू शकता, ती पर्सनल इन्फॉर्मेशन फिल करायची आणि सबमिट करायची किंवा सेव्ह करायची आहे. ती सेव्ह केल्यानंतर तुम्ही पुन्हा याच पेजला येतात आणि या पेजला आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही एक्झाम फॉर्म या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, एक्झाम फॉर्म बटनावर क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला या ठिकाणी प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे. ओके, प्रोसीड बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला दोन ऑप्शन्स बघायला भेटतील. एक आहे फर्स्ट इयर आणि दुसरा आहे अदर दॅन फर्स्ट इयर. तुम्ही फर्स्ट इयरचा सेम फर्स्ट किंवा सेम सेकंड यांचा फॉर्म जर का भरणार असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इथे फक्त फर्स्ट इयर हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. जर एखादा विद्यार्थी SYचा फॉर्म भरणार असेल किंवा अदर कोणते फॉर्म भरणार असेल म्हणजे फर्स्ट इयर सोडून, तर त्यांनी अदर दॅन फर्स्ट इयर हा जो काही 2 नंबरचा ऑप्शन आहे तो त्यांनी सिलेक्ट करायचा आहे. पण जे स्टुडंट फर्स्ट इयरचे आहे त्या स्टुडंटनी फक्त 1 नंबरचाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आता बघा, या ठिकाणी एखादा विद्यार्थी आत्ता SYला आहे, तो सेमिस्टर 3ला असू द्या किंवा 4ला असू द्या, बट त्याचा फर्स्ट इयरचा जर का बॅकलॉग राहिलेला असेल त्या स्टुडंटनी काय करायचं आहे, इथे फर्स्ट इयरवर क्लिक करून फर्स्ट इयरचा बॅकलॉगचा फॉर्म भरायचा आहे आणि SYचा फॉर्म ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस त्यांनी अदर दॅन फर्स्ट इयरवर जाऊन SYचा रेग्युलर किंवा बॅकलॉगचा फॉर्म त्यांनी भरायचा आहे. म्हणजे जर एखादा स्टुडंट SYला असेल आणि बॅकलॉग फॉर्म भरायचा असेल तर त्यांनी अशा दोन्ही ठिकाणी जाऊन त्यांनी फॉर्म भरायचा आहे. पण एखादा आता स्टुडंट फर्स्ट इयरच्या सेकंड सेमला आहे, बट त्याचा फर्स्ट सेमचा पण बॅकलॉग असेल तर त्यांनी फक्त इथे फर्स्ट इयर या कॉलमवरती जाऊनच फॉर्म भरायचा आहे. आता आपण या ठिकाणी फर्स्ट इयर सिलेक्ट करूया आणि इथं क्रिएट न्यू ॲप्लिकेशनवर क्लिक करूया. ॲप्लिकेशनवर क्लिक केल्यानंतर इथे तुमची पर्सनल इन्फॉर्मेशन सर्व येणार आहे आणि इथे लास्टला तुम्हाला नेक्स्ट बटन दिलेलं आहे, त्या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आता सर्व जे काही महत्त्वाचे टेक्निकल प्रॉब्लेम्स होते ते आता विद्यापीठाने सॉल्व्ह केलेले आहे. फक्त आता या ठिकाणी तुम्हाला कुठे टिक करायचं आहे हे काळजीपूर्वक तुम्ही लक्षात घ्या. ओके, बघा आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, इथे तुमचे जे काही पहिले 3 सब्जेक्ट आलेले आहे हे कंपल्सरी तुमचे आहे. म्हणजे जे
मॅन्डेटरी कंपल्सरी आहे, म्हणजे इंग्लिश आहे, अकाउंट आहे आणि बिझनेस इको आहे. त्याच्यानंतर इथे तुम्हाला डेमोक्रेसी आणि फिजिकल एज्युकेशन हे एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट आलेले आहे. तुम्हाला माहिती आहे की फर्स्ट इयर कंप्लीट करण्यासाठी तुम्हाला 4 क्रेडिटची एक्स्ट्रा क्रेडिटची गरज असते. तर त्यापैकी फिजिकल एज्युकेशनला 2 क्रेडिट आणि डेमोक्रेसीला 2 क्रेडिट असे टोटल 4 क्रेडिट तुम्हाला आलेले आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठेही टिक करायचे नाही, ऑलरेडी टिक करायला त्यांनी चान्स पण दिला नाही. मगाशी फॉर्म भरताना इथे प्रॅक्टिकल कॉलमवर टिक येत नव्हती, आता ती टिक पण आलेली आहे. त्याच्यामुळे आता परीक्षा फॉर्म व्यवस्थित पद्धतीने आहे, कुठेही काही अडचण येणार नाही. आता त्यानंतर तुम्हाला काही व्हॅल्यू ॲडेडचे कोर्स तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. बघा आता जो तुम्ही सेमिस्टर फर्स्टला जो काही एक व्हॅल्यू ॲडेड घेतलेला होता, बघा इथे व्हॅल्यू ॲडेड सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ आलेला आहे ऑलरेडी. आता या कॉलेजचा जो काही मी फॉर्म भरतोय त्यांनी पहिल्या सेमिस्टरला व्हॅल्यू ॲडेड फर्स्ट कम्प्युटराइज अकाउंटिंग हा ऑलरेडी सिलेक्ट केलेला होता. त्याच्यामुळे तो या ठिकाणी 1 ते 4 मध्ये या ठिकाणी इथे दिसत नाही. ओके, त्याच्या व्यतिरिक्त जे काही आहे, कारण फर्स्ट इयरला व्हॅल्यू ॲडेड 1 ते टोटल 5 दिलेले आहे. त्यापैकी कोणतेही 2 तुम्ही घेऊ शकता, एक पहिल्या सेमिस्टरला आणि एक दुसऱ्या सेमिस्टरला. ऑलरेडी पहिल्या सेमिस्टरचा आता होऊन गेलेला आहे, आता दुसऱ्या सेमिस्टरचं तुम्ही घेत आहे. तर या 4 पैकी तुम्हाला कोणता घ्यायचा आहे हे तुम्हाला कॉलेज सांगेल. आता मी जो काही एका विश्वलता कॉलेजचा फॉर्म भरत आहे, तर त्यामध्ये पहिल्या सेमिस्टरला व्हॅल्यू ॲडेड फर्स्ट हा कम्प्युटराइज अकाउंटिंग आहे आणि सेकंड सेमिस्टरला जो काही आहे तो आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट लॉज. ओके, तर हा त्यांना सिलेक्ट करायचा आहे. बाकीच्या कॉलेजवाले जे काही विद्यार्थी आहे, तर तुम्ही या 4 पैकी कोणता सिलेक्ट करायचा आहे हे तुम्ही काळजीपूर्वक तुमच्या टीचर्सला विचारा आणि फॉर्म भरल्यानंतर तो त्यांच्याकडून चेक पण करून घ्या. जर का तो फॉर्म चुकला तर याला जबाबदार तुम्हीच असणार आहे. आता मी या ठिकाणी इथे व्हॅल्यू ॲडेड 4 VA40 हा सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर इथे 124B, 125A, 126C, 127B हे शेवटचे जे काही 4 सब्जेक्ट असणार आहे ना, जे तुमच्या पहिल्या सेमिस्टरच्या सब्जेक्टवर डिपेंड असणार आहे. म्हणजे जर का एखाद्या विद्यार्थ्यांनी पहिल्या सेमिस्टरला 114A मॅथ घेतला असेल तर आता 124A मॅथच त्याला येणार आहे. ओके, नंतर इथे तुम्हाला 125 मध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स आहे, जसं OSD आहे, कमर्शियल जॉग्राफी आहे किंवा आणखीन कोणतेही सब्जेक्ट्स असतील. ओके, नंतर 126 मध्ये तुम्हाला बँकिंग, मार्केटिंग किंवा असे काही शब्द किंवा असे काही सब्जेक्ट्स आहे. पण या ठिकाणी मार्केटिंग ज्या विद्यार्थ्यांचा पहिल्या सेमला होता तर आता सुद्धा त्याला मार्केटिंगचा पुढचा भाग येणार आहे. तर या 4ही विषयांवरती काय करा, तुम्ही क्लिक करा. ओके, सो बघा या ठिकाणी फक्त काय करायचं आहे, 5 कॉलमवरती तुम्हाला टिक करायचे आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर काय करा, क्लिक करा. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फीचं डिस्क्रिप्शन येईल. 690 रुपये फी बरोबर आलेली आहे. ही रेग्युलर स्टुडंटची फी आहे. मी बाकीच्या सूचना तुम्हाला पुढे देत आहे. आता या ठिकाणी तुम्ही प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून काय करू शकता, तुमचा फॉर्म व्यवस्थित भरला आहे का नाही तो तुम्ही चेक करू शकता. जर त्याच्यामध्ये काही करेक्शन करायचं असेल तर तुम्ही इथं कॅन्सल बटनावरती काय करा, क्लिक करा. ओके, सो कॅन्सल बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा तो फॉर्म भरता येईल. म्हणजे विषय जर का चुकले असतील तर ते तुम्हाला भरता येतील. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर फॉर्म व्यवस्थित भरलेला असेल तर या बॉक्समध्ये काय करा, क्लिक करा. या बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर इथे कन्फर्म आणि प्रिंट बटनावर क्लिक करून फॉर्म काय होईल, तुम्हाला डाउनलोड करता येईल. बघा या ठिकाणी मी फॉर्म काय करतो, डाउनलोड करतो. ओके, फॉर्म डाउनलोड केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा आता टोटल किती सब्जेक्ट आले पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. बघा या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट इयर BComला टोटल 7 सब्जेक्ट असतात, एक व्हॅल्यू ॲडेडचा आणि 2 एक्स्ट्रा क्रेडिटचे, असे टोटल 10 सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये आले पाहिजे. आले का नाही ते एकदा चेक करा. बघा इथे 1, इथे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ओके, तर आपले हे सब्जेक्ट बरोबर आलेले आहे. टोटल तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये 10 सब्जेक्ट आले पाहिजे. आता बघा हे फॉर्म सपोज आपण गृहीत धरूया की काल 8 तारखेला जो आहे सुरू झाले, आज दिनांक 9 फेब्रुवारी आहे. तर फॉर्म चालू झाल्यानंतर काही महत्त्वाच्या टेक्निकल प्रॉब्लेम आलेल्या होत्या. ते म्हणजे की फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये प्रॅक्टिकल कॉलमला Y येत नव्हतं. ओके, हा एक टेक्निकल प्रॉब्लेम होता. ते तुमच्या हॉल तिकीटमध्ये बाय डिफॉल्ट दुरुस्त होऊन येणारच आहे. तसेच त्यांच्याकडे फिजिकल एज्युकेशन आणि डेमोक्रेसी हे सब्जेक्ट ऑलरेडी एक्झाम फॉर्ममध्ये आलेले नव्हते. जर ऑलरेडी एखाद्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फॉर्म महाविद्यालयात फीसह आज जमा केला असेल तर त्या विद्यार्थ्यांनी काय करा, रीप्रिंट काढा, तर तुमच्या प्रिंटवरती ते 2 सब्जेक्ट ॲटोमॅटिकली येतील. पण हे 10 सब्जेक्ट आले का नाही ते एकदा काय करा, चेक करा. ओके, आता फॉर्म आल्यानंतर याची प्रिंटआउट काढा. इथे लास्टला तुम्हाला प्लेस आणि डेट मेन्शन करायची, प्लेस आणि डेट मेन्शन करा आणि इथे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट दिलेलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही काय करा, साईन करा आणि हा फॉर्म तुमच्या कॉलेजचे HOD, सब्जेक्ट टीचर किंवा जे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह फॅकल्टी मेंबर अपॉइंट केलेले असतील तर त्यांच्याकडून फॉर्म तपासून घ्या. फॉर्म तपासल्यानंतर त्यावर त्यांची सिग्नेचर घ्या आणि हा फॉर्म तुमच्या सेम फर्स्टच्या रिझल्टसह काय करा,
जॉईन करा, जमा करा. तर या फॉर्मसोबत तुम्हाला डॉक्युमेंट 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट जमा करायचे. एक म्हणजे सेमिस्टर फर्स्टचा रिझल्ट जॉईन करायचा आहे ऑनलाईन. त्याच्यानंतर त्याच्यानंतर ABC ID तुमच्याकडे होता, ओके, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. तर हा ABC ID काय करायचा आहे, त्याची झेरॉक्स तुम्हाला जॉईन करायची आहे. हे 2 महत्त्वाचे डॉक्युमेंट तुम्ही एक्झाम फॉर्मबरोबर काय करा, अटॅच करा आणि फॉर्म फीसह कॉलेजमध्ये दिलेल्या मुदतीत जमा करून घ्या आणि त्याची पावती तुम्ही तुमच्याकडे ठेवा. आता बघा, एखादा विद्यार्थी ऑलरेडी सेमिस्टर फर्स्टमध्ये फेल झालेला असेल तर त्यांनी परीक्षा फॉर्म कसा भरायचा. तर तुम्हाला माहिती आहे की तिथे तुम्ही अदर दॅन फर्स्ट इयर सिलेक्ट न करता फक्त फर्स्ट इयर या कॉलमवर क्लिक करायची. जे सब्जेक्ट तुमचे फर्स्ट सेमचे बॅकलॉग राहिलेले असतील तर तुम्ही कॉलेजकडे रिझल्ट लेजर आलेला आहे, ते रिझल्ट लेजर घ्या. त्याच्यातून तुम्ही इंटरनल, युनिव्हर्सिटी एक्झाम का प्रॅक्टिकलमध्ये फेल झालात ते तुम्ही काळजीपूर्वक बघा. सपोज जर का एखादा विद्यार्थी, तुम्हाला माहिती आहे की काही सब्जेक्टला 30-70चा पॅटर्न आहे. जर 30पैकी इथे 12पेक्षा कमी मार्क असतील आणि 70पैकी जर का 28पेक्षा कमी मार्क असतील तर तुम्ही त्या विषयात फेल आहेत. ओके, सो जर का तुम्ही आता इंटरनलमध्ये फेल असेल ना फक्त, तर तुम्ही इंटरनल कॉलमलाच फक्त टिक करा. जर युनिव्हर्सिटीमध्ये जर का तुम्ही फेल असाल तर युनिव्हर्सिटीलाच टिक करा आणि जर प्रॅक्टिकलमध्ये फेल असाल तर प्रॅक्टिकल कॉलमलाच टिक करा. अदरवाईज तुम्हाला इतरत्र टिक करण्याची काही आवश्यकता राहणार नाही. ओके, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. तर तुम्ही तेवढं टिक करून, कारण जे सब्जेक्ट ऑलरेडी तुम्ही बॅकलॉग आहेत ना ते सब्जेक्टच फक्त तुमच्या प्रोफाईलला येणार आहे. जर एखादा सब्जेक्ट रिव्हॅल्युएशनला टाकला असेल तर रिव्हॅल्युएशनचा रिझल्ट मार्क ऑलरेडी कॉलेजने तुम्हाला 5 फेब्रुवारी 2024पर्यंत विद्यापीठाला पाठवलेले आहेत आणि विद्यापीठाकडून ते रिझल्ट अपडेटेड पण झालेले आहेत. तर जो रिव्हॅल्युएशनला टाकला आणि त्याच्यात पास असेल तर तो सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये येणार नाही. ओके, त्याच्या व्यतिरिक्त सब्जेक्ट तुमचे येतील, जे बॅकलॉग राहिलेले आहे ते सब्जेक्ट तुमच्या एक्झाम फॉर्ममध्ये येतील आणि त्या पद्धतीने एक्झाम फॉर्म भरा. ओके, आता दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे की एखादा विद्यार्थी ऑलरेडी सेमिस्टर फर्स्टमध्ये परीक्षा फॉर्म त्यांनी भरलेला नव्हता आणि आता त्यांनी सेमिस्टर फर्स्ट आणि सेकंड दोन्ही त्याला भरायचे आहे. त्यांनी काय करायचं, नंबर 1, त्यांनी त्याच्याकडे इलिजिबिलिटी नंबर आणि ABC ID हा सध्या तरी त्याच्याकडे पाहिजे. हे 2 माहितीच्या आधारावर त्यांनी काय करायचं आहे, पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटला जायचं. त्यांनी तिथे जिथे मी सांगितलं होतं स्टुडंटमध्ये त्याला एक क्रिएट अकाउंट आणि एक लॉग इन असे 2 ऑप्शन आहे. तर त्यांनी क्रिएट अकाउंटवरती जाऊन त्यांनी अकाउंट क्रिएट करायचं आहे. त्याच्यानंतर लॉग इन करून त्यामध्ये 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप्स माहिती भरायची आहे. तर याकरता तुम्ही तो अकाउंट क्रिएट कसं करायचं त्या बाबतीतला एक व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्या पद्धतीने अकाउंट क्रिएट करा आणि अकाउंट क्रिएट झाल्यानंतर तुम्ही काय करा, तुमच्या कॉलेजकडे, एक्झाम सेलकडे किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडे जा. त्यांना सांगा की मला सेम फर्स्ट आणि सेम सेकंड एकत्र द्यायचे आहे, तर त्याची सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट विद्यापीठाला पाठवा. तर कॉलेजवाले काय करतील, त्या विद्यार्थ्याची सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट, त्याला आवश्यक असणारे सब्जेक्ट त्यांनी काय करायचे आहे, एका पेजवर त्यांना लिहून द्यायचे. इंटरनल एक्सटर्नल कसे आहे ते त्यांना लिहून द्यायचे आहे एका ॲप्लिकेशन्सवर आणि त्या पद्धतीने विद्यापीठ किंवा कॉलेज काय करेल, विद्यापीठाला त्याचं एक पत्र तयार करेल आणि ते पत्र तयार करून त्यांना काय करेल, विद्यापीठाला रिक्वेस्ट पाठवेल. रिक्वेस्ट आज जर का पाठवली तर ती 12 तासात किंवा हार्डली सकाळी पाठवली तर संध्याकाळपर्यंत रिफ्रेश होते. म्हणजे धरून चला की दुसऱ्या दिवशी ती रिक्वेस्ट अप्रूव्ह होते. रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे, तुमचं स्टुडंट प्रोफाईल लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन केल्यानंतर तुमच्या प्रोफाईलमध्ये तिथं डिलीट प्रोफाईल असं ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर डिलीट प्रोफाईलमध्ये जाऊन प्रोफाईल डिलीट करायची. त्यानंतर न्यू कोर्स एनरोलमेंटमध्ये जायचं आहे. त्या ठिकाणी स्टुडंट टाईप तुम्हाला एक्झिस्टिंग सिलेक्ट करायचा आहे आणि इलिजिबिलिटी नंबर आणि PRN नंबरच्या जागी इलिजिबिलिटी नंबर तर ऑलरेडी तुमच्याकडे होता. आता PRN नंबरच्या जागी काय करायचं आहे, कॅपिटलमध्ये T काढायचा आहे आणि पुढं काय करायचं आहे, तुमचा इलिजिबिलिटी नंबर मेन्शन करायचा आहे. एक्झाम्पल बघतो. सपोज एखाद्या विद्यार्थ्याचा इलिजिबिलिटी नंबर 120, 130, 15, 122, 155 असा असेल तर त्यांनी काय करायचा, PRN नंबर टाकताना अगोदर कॅपिटल T करायचा आणि हा इलिजिबिलिटी नंबर जसाच्या तसा PRNच्या जागी टाकायचा आहे. तर त्याचा फॉर्म काय होतो, पुढे जातो. त्याच्या एक्झाम फॉर्ममध्ये मग सेमिस्टर फर्स्ट आणि सेमिस्टर सेकंडचे दोन्हीही ॲटोमॅटिक सगळे सब्जेक्ट येणार आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, या पद्धतीने सब्जेक्ट ॲड रिक्वेस्ट थ्रू माहिती भरायची आहे. मी ऑलरेडी पाठीमागच्या सेमिस्टरला तो व्हिडिओ तयार केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला भेटेल. अधिक माहितीसाठी अशा विद्यार्थ्यांनी एक्झाम फॉर्म किंवा एक्झाम सेलला संपर्क करायचा आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण हे फॉर्म भरलेले आहे. एखादा विद्यार्थी SYच्या आता 4th सेमला आहे पण फर्स्ट सेमचा बॅकलॉग असेल तर त्यांनी निश्चित फॉर्म भरा बॅकलॉगचा आणि ते बॅकलॉग पहिल्यांदा कव्हर करा, जेणेकरून तुम्हाला TYला पुढच्या वेळेस ॲडमिशन भेटेल. जर फर्स्ट इयर बॅकलॉगच राहिला आणि SY ऑल क्लिअर निघाला पण फर्स्ट इयर बॅकलॉग असल्या कारणामुळे तुम्हाला TYला प्रवेश भेटणार
नाही. ओके, तर ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही परीक्षा फॉर्म भरा, दिलेल्या मुदतीत कॉलेजमध्ये जमा करा. अधिक माहितीसाठी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभाग आणि ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटशी संपर्क साधा. तुम्हाला काही टेक्निकल प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. बट हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर मला नाही वाटत की तुम्हाला कोणते प्रॉब्लेम फेस करावे लागतील. सो पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.